नमस्कार मंडळी, पोलीस माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज आपण इकडे मनसे विक्रोळी शाखा क्रमांक 119 इथे आपण आलेलो आहे। आपल्यासोबत इकडचे सरचिटणीस सुचिता माने आणि त्यासोबत शाखा प्रमुख संतोष देसाई आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार। निवडणूकचे आता रणधुमाळी चालू आहे। सर्व पक्षाचे जे नेते आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते त्यांचा प्रचार चालू आहे। तर तुम्हाला काय वाटतं यावेळी कोण बाजी मारेल या संघात? आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेचे जे उमेदवार आहे विश्वजित ढोलम, हा एक सामान्य कार्यकर्त्यामधून तो वरती आलेला आहे। कारण तो तळागाळातला कार्यकर्ता आहे, त्याला माहिती आहे की लोकांच्या काय समस्या आहेत, काय करू शकतो। आणि आधीचे जे माजी आमदार आहेत त्यांनी लोकांची कामं काय केली तर गटार आणि नाले एवढेच कामं त्यांनी केलेले आहेत। जी खरे सुविधा करायच्या ते त्यांनी काही केलेले नाही। पण आमचा उमेदवार नक्कीच ते काम करू शकेल, पण आमचा उमेदवार नक्की निवडून येईल ही आम्हाला शाश्वती आहे। आता आपली काय ब्लूप्रिंट किंवा एक सगळ्यांची एक विजन असतो, तर आपण जर या क्षेत्रातून निवडून आलो तर आपलं काय विजन असेल, काय डेव्हलपमेंट आपण करू, जे आता सध्या जे कार्यालयात आहेत, जे म्हणजे ज्यांचं शासन आहे ते काय गोष्टी नाही करू शकले आपण, आणि त्या व्यतिरिक्त आपण काय नवीन या क्षेत्रात आपण काय नवीन डेव्हलपमेंट करू शकतो? बघा कसं आहे, लोकांच्या सामान्य इच्छा असतात आणि सामान्य गरजा असतात। मागील कित्येक वर्ष शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, इथे त्यांचेच आमदार सुनील राऊत होते, इथे त्यांचे नगरसेवकही त्यांचेच होते, प्लॅनिंग डिपार्टमेंटही त्यांच्याच ताब्यात होतं। इथे असून एवढं सगळं त्यांची सत्ता असून सुद्धा आज आमच्या विक्रोळीतलं महानगरपालिकेचं महात्मा फुले हॉस्पिटल, जे आज तुम्ही मुलुंड पासून पाहिलं तर विक्रोळीपर्यंत सामान्य माणसांसाठी कुठेच उपलब्ध नाही, ते बंद पडलं। त्यानंतर इथे आपलं प्रसूतीगृह म्हणून आहे महानगरपालिकेचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर तेही मोडकळीस आलेलं होतं। यांची सत्ता असताना देखील यांनी 10 वर्षात काही केलं नाही। पण महाराष्ट्र निर्माण सेनेने जेव्हा आधी आमचे आमदार होते त्यावेळी आम्ही ICU आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्याचं आम्ही नियोजन केलं होतं, प्लॅन केला होता, आणि आम्ही फंडही त्यासाठी आला होता। पण अनायसे का असेना लोकांनी त्यांची निवड केली आणि त्यांना निवडून दिल्यानंतर 10 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही। आज आपल्या विभागातील जलनिसारण मलनिसारणाचा देखील खूप मोठा प्रश्न आहे। आज कन्नमवारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होते, 265 बिल्डिंगची डेव्हलपमेंट होते आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी वसाहत म्हणून। तर तिथे जलनिसारण आणि मलनिसारणाचा मोठा प्रश्न आहे। आणि ह्या आमदारांनी 2019च्या निवडणुकीला त्यांनी सांगितलं होतं की मी जलनिसारण आणि मलनिसारणाचा 150 कोटीचा फंड मी पास करून घेतल्याचं खोटं त्यांच्या ह्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये टाकलं होतं। पण 2020ला आम्ही जेव्हा म्हाडाला माहितीच्या अधिकाराखाली विचारलं तेव्हा म्हाडाने आम्हाला स्वतः एक लेखी पत्र दिलेलं आहे की असा कुठलाही निधी 150 कोटीचा कुठलाही निधी आम्ही पास केलेला नाही, त्याचं आमच्याकडे पत्र आहे आणि ते म्हाडाने दिलेलं आहे। अशा अनेक गोष्टी आहेत। महात्मा फुले हॉस्पिटल आहे, आज कोविड काळामध्ये त्यांनी लोकांना काही मदत नाही केली। त्यानंतर कोविड काळानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की इथल्या विक्रोळीकरांनी, सामान्य नागरिकांनी 4 दिवस उपोषण केलं। त्याच्यात मी अग्रस्थानी होतो, संतोष देसाई म्हणून मी विक्रोळीकर म्हणून अग्रस्थानी होते, आमचे काही पदाधिकारी होते, आमचे ढोलम साहेब पण होते आणि इतरही पक्षाचे होते। पण त्यावेळी शिवसेनेचे कोणी नव्हते, आलेल्यांना त्यांनी दमदाटी करून बोलून घेतलं। त्यानंतर आम्ही ते उपोषण केल्यानंतर आम्ही 350 कोटीचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून मंजूर करून घेतलं आणि आज आम्ही ते काम चालू केलेले, 1-2 महिने झाले ते काम चालू झालेले। सांगण्याची गोष्ट एवढी तात्पर्य हेच आहे की जर ह्यांना त्यांच्या समस्यांची जाण त्यांना नव्हती, ते फक्त बिल्डरांकडून पैसा गोळा करण्यामध्ये, डेव्हलपमेंटमध्ये व्यस्त होते। आणि माझं असंच आहे लोकांना आव्हान आहे तुमच्या माध्यमातून की आपली सामान्यांसाठी जो तळमळ दाखवतो अशा सामान्य आपल्या उमेदवाराला निवडून द्या, कोणी असेल। आम्ही म्हणू आज निवडणूक आहे, आम्ही म्हणू विश्वजित ढोलम साहेबांना निवडून द्या, पण तरी लोकांना माहिती आहे, लोक सुजाण आहेत, त्यांनी काय विचार करावा त्यांनी ठरवायचं। आणि आज तशी परिस्थिती आहे, 10 वर्षानंतर लोक हे येणाऱ्या 23 तारखेला निश्चित बदल घडवून दाखवतील, एवढं आम्ही सांगतो। तर जसं मला एक गोष्ट या मतदारसंघातून एक कॉमन गोष्ट कळाली आहे की इकडे डम्पिंग ग्राउंड हा खूप मोठा विषय झालेला आहे। म्हणजे सगळेच पक्ष या विषयावर बोलतात की कचरा, डम्पिंग ग्राउंड हे झाल्यामुळे खूप लोकांना अडचण होते। राजसाहेब ठाकरेंची पण जी सभा झाली त्यामध्ये पण त्यांनी डम्पिंग ग्राउंड हा विषय उचललेला।
तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती काय, जर आपण आलो जर निवडून, तर आपण काय त्याच्यावरती उपाय काढू किंवा काय असं काय? आमच्याकडे आता तसं सांगायला गेलं तर आम्ही वचननामा तयार केलेला आहे विश्वजित ढोलम साहेबांचा. तर त्या वचननामामध्ये आम्ही डम्पिंग साठी काय करणार ह्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. पण ज्यावेळी डम्पिंग ग्राउंड हा ज्या महापौर होते, माजी महापौर दत्ता दळवी, ह्यांनी आम्हाला विक्रोळीकरांना ते आंदोलन म्हणून दिलं होतं आणि ते आज आम्ही भोगतोय. आणि आज लोक आजारी आहेत, दमाचे पेशंट आहेत, जवळजवळ 15 ते 17% लोक दम्याचे पेशंट आहेत, पण त्यांच्याकडे कोणी लक्षही दिलं नाही आणि फक्त तिथून मलई घेण्याचे ते काम चालू आहे. आणि आज आम्ही एवढं म्हणजे त्या वासाने आज लहान लहान मुलं आहेत, त्यांना एवढा त्रास होतोय, पण तिकडे कोणी लक्ष देत नाहीये. फक्त डम्पिंग ग्राउंड चाललेलं आहे, डम्पिंग ग्राउंड वरती त्यांचा काय विषय नाहीये, त्याला काही ते काम करत नाहीये. पण ज्यावेळी आमचे आमदार होते, ज्या मनसेचे आमदार होते, तेव्हा त्यांनी आम्ही त्यावेळी आंदोलनं केली. आमच्या काही कार्यकर्त्यांवरही केसेस झालेल्या आहेत, आम्हाला त्याच्यामधून अजूनही त्या नील झालेल्या नाहीयेत. पण अशा वेळी जर आम्ही हे करू शकतो, तर आज ते सत्ताधारी असताना त्यांच्याकडे सत्ता होती, 10 वर्ष तो आपला आमदार आहे, त्यांचे नगरसेवक आहे, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पण नक्की सांगते, जर ह्यावेळी आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आमदार आपले विश्वजित ढोलम आले, तर आम्ही हा डम्पिंग ग्राउंड साठी नक्कीच आंदोलन करू आणि ते डम्पिंग ग्राउंड कशा पद्धतीने हटवण्याचा प्रयत्न करणार ते ह्या वचननामामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर आपण बघू शकतो की हे जे अडचणी आहेत हे त्यांनी एक वचननामा बनवलेला आहे. त्याच्यानंतर सत्तेत आल्यावर आपण काय काय बदल करू व काय काय समाजाला आपल्यातर्फे एक छोटीशी जी डेव्हलपमेंटची गोष्ट आहे ती करू, हे आपण बघितलेलं आहे. तर आता 20 तारखेला माझं फक्त एवढंच आग्रह आहे की समाजाला एक आपलं काही देणं बनतं, तर 20 तारखेला सगळ्यांनी जाऊन इलेक्शनचे जे आहेत वोटिंग करा. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे, ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.